राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची उद्या मुंबईत निवड. प्रफुल्ल पटेल मांडणार राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रस्ताव. प्रस्तावाला अनुमोदन देत सर्वानुमते होणार सुनेत्रा पवारांची निवड. राज्यसभेसाठी भाजप उमेदवारांची नावं 28 फेब्रुवारीपर्यंत जाहीर होणार. विनोद तावडे, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडेंचं नाव आघाडीवर. विजय रहाटकर, भागवत कराड यांच्यासह इतर नावांची चर्चा. शरद पवारांना पुण्याच्या रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज. छातीत इन्फेक्शन झाल्यानं सुरू होते उपचार. शरद पवारांची प्रकृती ठीक, डॉक्टरांची माहिती. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज होणार सादर. गेल्या 9 वर्षात महापालिकेचं बजेट तब्बल 50,000 कोटींनी वाढलं. यंदाचा अर्थसंकल्प 80,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता. मनसे साजरा करणार मराठी भाषा गौरव दिन. छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात भरवणार विशेष पुस्तक प्रदर्शन. मराठी वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीचे संपादक करणार उद्घाटन. VSR कंपनीला DGCAचा मोठा धक्का. VSRच्या लिअरजेटची उड्डाणं थांबवली. विमानात त्रुटी आढळल्याचं अहवालात समोर. अजित पवार अपघातानंतर VSRवर DGCA कडून पहिली कारवाई. VSR कडे 5,000 तासांपैकी केवळ 1800 ते 2,000 तासांचा रेकॉर्ड. रोहित पवारांचा आरोप. अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी जाणून बुजून लांबवली जाते का, रोहित पवारांचा सवाल. बुलढाण्याच्या चिखला गावात 2 गटात झालेल्या हाणामारीचा पहिला CCTV समोर. पुतळा हटवण्यावरून 2 गटात वाद होऊन झाली होती हाणामारी. प्रेम प्रकरणातून नागपूरच्या महाल परिसरात टोळक्याची तोडफोड. हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न. 12 पेक्षा अधिक दुचाकींची तोडफोड. स्थानिकांनी तिघांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंबई गावामध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा. बकऱ्यांच्या व्यवहारातून वादाची ठिणगी. 15 ते 20 वाहनांची तोडफोड. 15 जण पोलिसांच्या ताब्यात.